श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, इन ईच ऑफ द एक्झाम्पल्स गिवन बिलो ए पेअर ऑफ ट्रायंगल्स इज शोन. इक्वल पार्ट्स ऑफ ट्रायंगल्स इन ईच पेअर आर मार्क्ड विथ द सेम साइन. ऑब्झर्व द फिगर्स अँड स्टेट द टेस्ट बाय विच द ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, ट्रायंगलच्या पेअर्स दिलेले आहेत. ओके, आणि ते काय केलेलं आहे तर सेम साइन मार्क केलेले आहे. ओके, इथं सेम साइन आपल्याला दिसत आहे साईडच्या. आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर कोणत्या टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट आहेत ते सांगायचं आहे. ओके, आता मी हा फर्स्ट क्वेश्चन आहे तो ह्यामध्ये सॉल्व करते. आता तुम्ही बघितलं तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR ह्यामध्ये हे सेम साइन आहे, त्यामुळे ह्या साईड काय इक्वल आहेत. साईड AB इक्वल आहे साईड PQ ला आणि साईड BC इक्वल आहे साईड QR आणि साईड AC आणि PR ह्याही काय इक्वल आहेत. ओके, तर आता हे साईड 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 तिन्ही साईड इक्वल आलेली आहेत, त्यामुळे आपली कोणती टेस्ट होत्या तर साईड 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 टेस्ट. म्हणजे शॉर्टमध्ये काय होणार आहे, यस यस यस. ह्या टेस्टनुसार काय होणार आहे, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. ओके, आता सेकंड बघा, ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल LMN ह्यामध्ये XY इक्वल आहे LM ला, राईट, आणि YZ इक्वल आहे MN ला आणि अँगल Y इक्वल आहे अँगल M. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर कोणता टेस्ट होणार आहे इथं तर साईड अँगल साईड, राईट, साईड अँगल साईड ह्या टेस्टनुसार हे काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत. ओके, म्हणजेच आपण त्याला शॉर्टमध्ये काय लिहायचं, यस टेस्ट. ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN. ओके, आता आपण थर्ड बघूया. थर्ड बघा, ट्रायंगल PQR आणि STU ह्यामध्ये काय दिलेलं आहे, आता अँगल P इक्वल आहे अँगल S, P आणि S इक्वल आहेत, PR आणि ST हे काय इक्वल आहेत. ओके, आणि अँगल R आणि अँगल T हेही काय इक्वल आहेत. ओके, त्यामुळे आपली कोणती टेस्ट होत्या तर अँगल साईड अँगल. ओके, अँगल साईड अँगल म्हणजेच ASA ह्या टेस्टनुसार काय कॉन्ग्रुएंट होत आहे तर ट्रायंगल PRQ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल STU. ओके, आता आपण फोर्थ बघूया. फोर्थ बघा काय आहे, LMN आणि PTR ह्या ट्रायंगलमध्ये तुम्ही बघितलं तर हे काय 90 डिग्रीचा हा ट्रायंगल आलेला आहे. ओके, त्यामुळं इथं आणि ही साईड आहे LN, ही साईड आहे PR ला इक्वल आहे. ओके, आणि LM आणि TP ह्याही इक्वल आहेत आणि अँगल M आणि अँगल T हेही काय अँगल्स इक्वल आहेत. तर अशावेळी ज्यावेळी 90 डिग्रीचं ट्रायंगल असेल आणि ह्या दोन साईड इक्वल असतील त्यावेळी कोणती टेस्ट येते तर हायपोटेनस. ओके, म्हणजेच हायपोटेनस साईड टेस्ट. ह्याचं काय आन्सर आलेलं आहे, हायपोटेनस साईड टेस्ट. ओके, म्हणजेच हायपोटेनस साईड टेस्टनुसार काय ट्रायंगल LMN कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल PTR. ओके, आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेयर्स ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो. स्टेट द टेस्ट बाय विच ऑफ द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल्स. ओके, आता आपल्याला इथं काय ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि काही पार्ट्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि काही लिहायचे आहेत. ओके, आणि ते कोणत्या टेस्टनुसार आहे तेही लिहायचं आहे.
आता आपण हे फिल करूया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, ह्यामध्ये अँगल ABC कॉन्ग्रुएंट आहे PQRला, राईट. आणि सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट QR आणि अँगल ACB कॉन्ग्रुएंट PRQ. ओके. आणि देअरफॉर काय होत आहे तर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट होणार आहे PQR. ओके. आता कोणत्या टेस्टनुसार तुम्ही बघितलं तर इथं अँगल साइड अँगल, राईट, ह्या टेस्टनुसार हे काय कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल आहे ते. म्हणजे इथं काय येणार आहे ASA. आणि बघा देअरफॉर अँगल BAC कॉन्ग्रुएंट होणार आहे QPR, राईट, अँगल QPR. का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता सेगमेंट AB आहे हे कॉन्ग्रुएंट असणार आहे काय PQ, या काय इक्वल आहेत. ओके. सेगमेंट PQ अँड आता इथलं लिहायचं आहे, इथली कोणती दिलेली आहे सेगमेंट PR. आता कॉन्ग्रुएंट असणार आहे सेगमेंट AC, राईट. ह्याला कॉन्ग्रुएंट साइड कोणती ही असणार आहे म्हणजेच सेगमेंट AC. ओके. आता सेकंड बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर इन ट्रायंगल PTQ अँड ट्रायंगल STR, ह्यामध्ये काय सेगमेंट PT कॉन्ग्रुएंट आहे STला. आपल्याला ह्या साईनवरूनच लगेच समजतं ही काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे ते. ओके. आणि अँगल PTQ कॉन्ग्रुएंट आहे STRला. ओके. का तर हे व्हर्टिकली अपोजिट आहेत. तुम्ही बघितलं तर हे काय व्हर्टिकली अपोजिट होतात, राईट. हा आणि हा इकडं अपोजिट होतो. आणि सेगमेंट TQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय TR, राईट. TQ का तर ह्या साईनच आपल्याला लगेच समजतंय हे काय कॉन्ग्रुएंट आहेत ते. नंतर देअरफॉर ट्रायंगल PTQ कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल STRला. आता कोणत्या टेस्टनुसार तुम्ही बघितलं तर साइड आणि इथं अपोजिट अँगल्स आहेत आपण म्हटलं होतं ते काय कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळं साइड अँगल साइड. ओके. जरी इथं साइन जरी दिलं नसेल तरी हेही एकमेकांना अँगल्स आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळे साइड अँगल साइड ह्या टेस्टनुसार म्हणजेच काय SAS. ओके. आता नेक्स्ट बघा. देअरफॉर TPQ कॉन्ग्रुएंट कोणत्या ह्याला असणार आहे TPQ TSR, राईट, TSR. अँड आता कॉन्ग्रुएंट अँगल TRS. ओके. ह्याला कोणता हिता असणार आहे तर TQP. अँगल TQP कॉन्ग्रुएंट अँगल TRS. ओके. ह्या साईनवरून समजायचं की आपल्याला आधी कोणतं घ्यायचं आहे ते. नंतर बघा सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट. आता सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट होणार आहे सेगमेंट RS. ओके. सेगमेंट RS. का तर हे काय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. ओके. क्वेश्चन 3 बघा.
फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर state the test assuring the congruence of triangle ABC and triangle PQR. Write the remaining congruent parts of the triangles. आता तुम्हाला इथं बघितलं तर दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. ओके, ते आपल्याला कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहेत ते सांगायचे आहेत आणि राहिलेले पार्ट्स आहेत ते कोणते कॉन्ग्रुएंट आहेत तेही लिहायचं आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर फिगर बघितल्यानंतर लगेचच आपल्या लक्षात येतं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट. आणि ह्या ज्या साईड आहेत त्या काय कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे ही कोणती टेस्ट होते तर हायपोटेनस साईड टेस्ट होते, राईट. ज्यावेळी राईट अँगल ट्रायंगल असतो आणि त्याच्या साईड असतात त्या इक्वल असतात त्यावेळी हायपोटेनस साईड टेस्ट होते. फर्स्ट आपण काय ते आता लिहून घेऊया. ओके, ट्रायंगल आता कोणता होतोय बघा, BAC, राईट. का तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. BAC कॉन्ग्रुएंट होणार आहे कोणता, PQR. ओके, ट्रायंगल PQR कशानुसार तर हायपोटेनस साइड टेस्टनुसार. ओके, हायपोटेनस साइड टेस्टनुसार. अजून राहिलेल्या कोणत्या साइड आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत ते बघूया. आता ह्या साइडनं लक्षात येतं की ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रुएंट आहे आणि ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. ओके, आता बघा साइड AB कॉन्ग्रुएंट आहे साइड PQ. ओके, आता कशानुसार तर CSCT नुसार. आता CSCT ह्याचा लॉंग फॉर्म काय आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि ज्यावेळी साइड कॉन्ग्रुएंट असतील त्यावेळी आपल्याला काय लिहायचं आहे, यस लिहायचं आहे, CSCT लिहायचं आहे. आणि ज्यावेळी अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहे त्यावेळी इथं A येणार आहे, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, आता अजून बघा कोणती साइड आहे, साइड BC कॉन्ग्रुएंट आहे साइड PR, राईट. साइड BC कॉन्ग्रुएंट काय आहे साइड PR. ओके, सेम हियर साइड असल्यामुळे CSCT येणार आहे. ओके, आता राहिलेले जे अँगल्स आहेत ते आपण काय कॉन्ग्रुएंट दाखवूया एकमेकांना. ओके, आता आपण BAC हे काय BAC हा दाखवलेला आहे. जे राहिलेले म्हणजेच आता तुम्ही बघा ABC. ओके, अँगल ABC कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणत्या अँगलला, ABC आपण असं घेतलेलं आहे त्यामुळे QPR कोणत्या ह्यानुसार तर CACT नुसार. ओके, का तर हा अँगल आलेला आहे. आता दुसरा, आता हा एक अँगल झाला, हा एक अँगल झाला, हा आपला अँगल राहिलेला आहे म्हणजेच ACB कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणता तर QRP, राईट. अँगल QRP सेम हियर CACT. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघू. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 आहे, ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर in triangle PNM and triangle LMN. LM is equal to PN and LN is equal to PM. Write the test which assures the congruence of the two triangles. Write their remaining congruent parts. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर LMN आणि कोणत्या ह्याच्यामध्ये PNM ह्याच्यामध्ये LM आहे हे इक्वल आहे PN. ओके, आणि LN
आणि कोणती PM ही काय इक्वल साईड्स आहेत. ओके, आणि राहिलेली MN ही साईड तुम्ही बघितलं तर ही कॉमन साईड आलेली आहे, त्यामुळे ही पण काय इक्वल झाली. त्यामुळे आपल्या कोणत्या टेस्टनुसार आपल्याला आधी लिहायचं आहे तर साईड 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 ह्या टेस्टनुसार काय हे दोन ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत आणि आपल्याला राहिलेले पार्ट्स कोणते कॉन्ग्रुएंट आहेत ते लिहायचं आहे. ओके, फर्स्ट बघा तुम्ही आता ट्रायंगल LMN, ट्रायंगल LMN कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल PNM. का तर S टेस्टनुसार म्हणजे साईड 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 ह्या टेस्टनुसार. ओके, आता राहिलेले पार्ट्स म्हणजे आता साईड तर ऑलरेडी आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत हे दिलेलं आहे, राईट, इक्वल आहे हे दिलेले आहे. म्हणजे आता अँगल जे राहिलेले आहेत ते आपण काय कॉन्ग्रुएंट लिहूया. आता LMN हा आपला झालेला आहे. आता MLN हा घेते, म्हणजेच अँगल MLN कॉन्ग्रुएंट आहे MLN. पण असं घेतलं तर इकडून काय होणार आहे तर NPM, राईट, अँगल PNPM. ओके, लक्षात आलं का तुमच्या MLN, त्यामुळे इथंही काय होणार आहे NPM. कशानुसार तर CACT, का तर हे काय अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ह्याचा काय हा शॉर्ट. आता बघा हा अँगल झालेला आहे, कॉन्ग्रुएंट आहेत ती. आता आपण हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे ते लिहूया. म्हणजेच अँगल कोणता LMN, अँगल LMN कॉन्ग्रुएंट आहे कोणता PNM, अँगल PNM. सेम हियर कोणत्या ह्याच्यानुसार तर CACT नुसार. ओके, आता हा झाला आपला, हे दोन झालेले आहेत. आता कोणता राहिलेला आहे तर N हा राहिलेला आहे, राईट. आता अँगल LNM कॉन्ग्रुएंट कोणत्या ह्याला होणार आहे तर PMN. ओके, अँगल PMN म्हणजेच LNM PMN. ओके, CACT नुसार. ओके, तर बघितलं तुम्ही खूपच सोपं आहे, राईट. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5, इन फिगर 3.24 सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD, segment CB and segment AD congruent segment CD. Prove that triangle ABD congruent triangle CBD. आता तुम्ही बघितलं तर इथं सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट दिलेली आहे CB. ओके, आणि सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट CD. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CBD. ओके, खूप सोपं आहे. बघा आता आपल्याला जे गिवन दिलेलं आहे ते आपण फर्स्ट लिहूया. म्हणजेच आता कोणत्या ट्रायंगल्समध्ये इन ट्रायंगल ABD, राईट, अँड ट्रायंगल CBD. आता फर्स्ट आपल्याला जे इथं जे दिसतंय तेच लिहूया. सेगमेंट BA कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणत्या ह्याला तर सेगमेंट BCला, सेगमेंट BC. अजून कोणतं AD आणि CD, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD. ओके, आणि सेगमेंट आता तुम्ही बघितलं तर BD ही काय कॉमन साईड आलेली आहे आणि ती ही काय कॉन्ग्रुएंट असते. सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. ओके, का तर हे काय कॉमन साईड आहेत. ओके, कॉमन साईड. ओके, नेक्स्ट बघा आता
ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट आहे CBD का तर ह्या तिन्ही साइड आहेत राईट. हेही कॉन्ग्रुएंट आहे एकमेकांना, त्यामुळे कोणत्या यस टेस्टनुसार आपलं काय हे कॉन्ग्रुएंट होणार आहे हे प्रूव्ह होते. ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CBD यस ह्या टेस्टनुसार साइड ह्या टेस्टनुसार काय हे ट्रायंगल सी काय कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 बघा. इन फिगर 3.25 अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल R. ओके. P आणि R हे काय कॉन्ग्रुएंट आहेत राईट. आणि सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट RQ. PQ आणि RQ ह्या दोन्ही सेगमेंट काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल PQT. ट्रायंगल PQT आणि कॉन्ग्रुएंट आहे ट्रायंगल RQS. ओके. आता तुम्ही बघितलं तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये साइड एक कॉमन आलेली आहे, म्हणजे अँगल आहे तो कॉमन आलेला आहे. अँगल Q आहे हा कॉमन आलेला आहे राईट. आता बघा काय होतं ते. इन ट्रायंगल PQT अँड ट्रायंगल RQS. आता ह्यामध्ये आपण बघा जे गिवन दिलेलं आहे ते आता तुम्ही बघितलात तर हे अँगल काय आलेलं आहे कॉमन, म्हणजेच अँगल PQT कॉन्ग्रुएंट त्यामुळे होणार काय आहे अँगल RQS का तर हे काय कॉमन अँगल आलेलं आहे. ओके. कॉमन अँगल. ओके. आणि सेगमेंट PQ आता आपल्याला हे तर दिलेलंच आहे. सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट RQ ला. हे गिवन आपल्याला दिलेलं आहे. अजून काय दिलेलं आहे अँगल P कॉन्ग्रुएंट आहे अँगल R ला, म्हणजे हे दोन्ही आहेत हे काय अँगल आहेत हे काय कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. ओके. म्हणजेच अँगल कोणता होतोय त्यामुळे हा बघा QPT राईट. अँगल QPT आणि कॉन्ग्रुएंट होणार कोणता आहे R म्हणजे QRS. अँगल QRS. ओके. आपल्याला हे गिवन दिलेलं आहे. आता त्यामुळं हे दोन ट्रायंगल्स आहेत ते काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत ASA ह्या टेस्टनुसार का तर हा अँगल आहे हा कॉमन आलेला आहे. देअरफॉर ट्रायंगल PQT कॉन्ग्रुएंट ट्रायंगल RQS. ओके. का तर ASA ह्या टेस्टनुसार. ओके. तुमच्या लक्षात आलं का ह्यामध्ये असं वेगळं असं काहीच नाही. जे आपल्याला गिवन दिलेलं आहे ते लिहिलेलं आहे आणि जो कॉमन अँगल आहे तो लिहिलेला आहे आणि ASA ह्या टेस्टनुसार हे काय आलेलं आहे हे दोन्ही ट्रायंगल्स आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत हे काय प्रूव्ह झालेलं आहे. ओके. तर बघा अशा पद्धतीने स्टुडंट्स आपलं काय 3.2 हे काही शिकून फुल सॉल्व झालं आहे. ओके. तर आता असेच नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.